नमस्कार मित्रांनो. प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. पण कधी विचार केलाय का, की मकर संक्रांतीची तारीख दरवर्षी का बदलते? सूर्याचं उत्तरायण नेमकं कधी सुरू होतं? आणि मकर संक्रांतीचा खरा खगोलशास्त्रीय अर्थ काय? चला तर मग आज या प्रश्नांची उत्तरं विज्ञान आणि परंपरेच्या दृष्टीने समजून घेऊया. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. सूर्याचे उत्तरायण आणि पृथ्वीचा झुकाव. दरवर्षी 21 किंवा 22 डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीवर 23.5 अक्षांशावर म्हणजेच 23.5 म्हणजे 23 आणि अर्धा साऊथवर लंब रूपात पडतात. या दिवसाला आपण हिवाळी अयानांत विंटर सॉल्स्टिस म्हणतो. याच दिवसापासून सूर्याची उत्तरायणाची गती सुरू होते. म्हणजे काय? पृथ्वीवरून पाहिला असता सूर्य उगवण्याची जागा हळूहळू उत्तरेकडे सरकू लागते. दिवस मोठे होत जातात आणि अंधार कमी होऊ लागतो. मकर वृत्त आणि मकर संक्रांतीचा उगम. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळात सूर्य उत्तरायण सुरू होताच मकर राशीत प्रवेश करत असे. म्हणून 23.5 दक्षिण अक्षवृत्ताला मकर वृत्त असे नाव पडलं आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजेच मकर संक्रांती असा सण रूढ झाला. पृथ्वीची पराचन गती, प्रिसिशन आणि तारीख बदल. पण काळ जसा पुढे पुढे गेला, पृथ्वीच्या पराचन गतीमुळे प्रिसिशन ऑफ अर्थ सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाची तारीख हळूहळू पुढे सरकत गेली. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, उत्तरायण अजूनही 21-22 डिसेंबरला सुरू होतो, पण मकर संक्रांती मात्र वेगळ्या दिवशी साजरी होते. मकर संक्रांतीच्या बदलत गेलेल्या तारखा. साधारणपणे आज आपण मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी करतो, परंतु इतिहास पाहिला तर तारीख सतत बदलत गेलेली दिसते. इसवी सन सदी 1600 मध्ये 9 जानेवारी, इसवी सन सदी 1700 मध्ये 10 जानेवारी, इसवी सन सदी 1800 मध्ये 11 जानेवारी आणि इसवी सन सदी 1850 मध्ये 12 जानेवारी. इसवी सन सदी 1900 ते 2100 मधील विशेष बदल 13 जानेवारी. 1900, 1902, 1905, 1909, 1913, 1917, 1921, 1925, 1929, 15 जानेवारी, 1972 ते 2086, 2100 या काळातील अनेक वर्ष, उदाहरणार्थ 1972, 76, 2000, 2024, 2040, 2076. 14 जानेवारी 1900 ते 2100 या 201 वर्षापैकी वर उल्लेख न झालेली बहुतेक सर्व वर्षे. भविष्यातील मकर संक्रांती इसवी सन सदी 2150 16 जानेवारी, 2200 मध्ये 17 जानेवारी, 2250 18 जानेवारी, 2300 19 जानेवारी, 2400 20 जानेवारी, 2500 21 जानेवारी, 2550 22 जानेवारी, 2600 23 जानेवारी. म्हणजेच भविष्यात मकर संक्रांती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही जाऊ शकतो. मकर संक्रांती हा सण फक्त तिळगुळ, पतंग आणि सणासुदीपुरता मर्यादित नाही, तर तो खगोलशास्त्र, पृथ्वीची गती आणि भारतीय कालगणना यांचा अद्भुत संगम आहे. अशाच रोचक वैज्ञानिक आणि पौराणिक माहितीकरिता व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.